दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो. आता बऱ्याच ठिकाणी छाटण्या झालेल्या आहेत आणि त्यापैकी काही बाग आता बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. एप्रिल छाटणीनंतर फुटण्याचा कालावधी हा साधारणपणे 18 ते 20 दिवसांनी बाग फुटायला सुरुवात होते आणि त्या दरम्यानच उडद्या कीड येत असते. तर उडद्या कीड हे हे असे जे कोंब आहे, याच्यापेक्षा लहान आकाराचे जे कोंब आहे, हे असे कोंब आहे. उडद्या जर असला तर हे कोंब पूर्णपणे खाऊन घेतो आणि काड्यांची संख्या कमी होते आणि पुढे जाऊन दर चौरस फुटाला एक काडी जी पाहिजे आपल्याला ती जर मिळाली नाही तर फळ छाटणीनंतर उत्पादनात घट येते. याच्याकरता हे असे कोंब उडद्याने खाऊ नये म्हणून उडद्याचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. उडद्याचं नियंत्रण करताना बऱ्याच वेळा आपल्याकडून सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या दरम्यान फवारण्या केल्या जातात, कारण लेबर त्यावेळेस कामाला असतात आणि त्यावेळेस फवारणी करतो. परंतु उडद्याची फवारणी करताना या काळात जर फवारणी केली तर उडद्या किडीचं नियंत्रण चांगलं होत नाही. उडद्या किडीचं नियंत्रण चांगलं करण्याकरता संध्याकाळी अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 7 वाजेनंतर किंवा 6:30 नंतर जर फवारणी केली अंधार पडल्यावर तर उडद्या कीड चांगली कंट्रोल होते, असं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर दीपेंद्र यादव यांचंही म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अनेकदा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून बघितलं आहे. तर जिथं उडद्या कीड कंट्रोल करायला 2 स्प्रे 3 स्प्रे लागतात, तिथं एका स्प्रेमध्ये उडद्या कीड चांगल्या रीतीने कंट्रोल होते. उडद्या कीड नियंत्रणाकरता लॅम्बडा सायलोथ्रिन अर्धा ml याप्रमाणे आपण घेऊ शकता किंवा फिप्रोनिल हे जे आहे उडद्या किडीचे नियंत्रणीकरता लॅम्बडो सायलोथ्रिन बरोबरच आपण फिप्रोनिल 5% हेही अर्धा ml वापरू शकतो. त्याचप्रमाणे इमिडाक्लोप्राइड 17.8% हेही आपण अर्धा ml फवारू शकतो. परंतु त्याचबरोबर उडद्या किडीचं चांगलं नियंत्रण जर करायचं असेल तर लॅम्बडो सायलोथ्रिन अर्धा ml व त्यामध्ये इमिडाक्लोप्राइड अर्धा ml असं एकत्रित मिश्रण करून फवारलं किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन अर्धा ml अधिक फिप्रोनिल अर्धा ml असं एकत्रित मिश्रण करून फवारलं किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन अधिक इमिडाक्लोप्राइड असं या तिन्ही एकमेकात तिन्हीपैकी कुठले तरी 2 एकमेकात मिश्रण करून जर फवारणी केली, कार्य स्टॉप होऊन गेले, फवारणी केली तर त्याचं नियंत्रण चांगलं मिळतं.